सिंह आणि कोल्हा. पुनर्कथन दीपा बलसावर. कोणे एकेकाळी एक घनदाट हिरवे अरण्य होते. तिथे प्राण्यांना भरपूर खाणे मिळत होते. नंतर तिथे माणसे यंत्रे घेऊन आली आणि त्यांनी झाडे कापायला सुरुवात केली. झाडे कमी झाली म्हणजे प्राणी कमी झाले. लवकरच पराक्रमी सिंहाच्या लक्षात आले की त्याला खाण्यासाठी आता प्राणी शिल्लकच राहिलेले नव्हते. आपण दोघे मिळून काम करायला हवे, तो त्याच्या मित्राला कोल्ह्याला म्हणाला. तू एक प्राणी शोधून माझ्याकडे घेऊन ये. मी त्याला मारीन आणि आपण दोघे तो खाऊया. कोल्हा शोधत होता. शेवटी त्याला एक माणूस लाकडांच्या ढिगाशेजारी उभा असलेला दिसला. या अरण्याच्या दुसऱ्या बाजूला यापेक्षा खूप मोठी आणि चांगली झाडे आहेत. कोल्हा त्याला म्हणाला. कुठे कुठे मला दाखव, तो लोभी माणूस म्हणाला. म्हणून कोल्ह्याने त्याला अरण्यात नेऊन इकडे तिकडे गोल गोल फिरवले आणि भुकेलेल्या सिंहासमोर आणून सोडले. सिंहाने त्या माणसाच्या दिशेने झेप घेतली. तो माणूस चटकन जवळच्या झाडावर माकडासारखा चढून वरती गेला. सिंह आणि कोल्हा फारसे काळजीत नव्हते. त्यांना माहित होतं की आता माणसाला पळून जाता येणार नाही. आपले खाणे कसे वाटून घ्यायचे याबद्दल ते बोलायला लागले. मी पायाच्या बोटांपासून सुरुवात करीन, सिंह म्हणाला. मी हाताच्या बोटांपासून सुरुवात करीन, कोल्हा म्हणाला. एक एक करीत कोणता भाग कुणी खायचा ते त्यांनी ठरवले. शेवटी जीभ चाटीत सिंह म्हणाला. पण भेजा मीच खाणार. आता कोल्हा देखील भेजा खायची स्वप्न पाहत होता. त्याने सिंहाला सांगितले. पण या प्राण्याला भेजाच नाही. जर असता तर त्याने हे सगळे रान नष्ट केले असते का? झाडावरती बसलेल्या माणसाने खिन्नपणे मान हलवली. कोल्हा बरोबर बोलला होता. जवळपास एखादे झाड असते तर त्याच्यावर उडी मारून त्या माणसाला पळून जाता आले असते. पण आसपास एकही झाड नव्हते.